भाग्यवान आहेत. कशामुळे भाग्यवान आहेत? या संपूर्ण जगाचा विचार करून बघा. या जगामध्ये जेवढे देश झाले, शास्त्र सांगतात तेवढे देश भोग प्रधान, आणि भारत देश संस्कृती प्रधान देश मानला शास्त्राने. किती भारत देश संस्कृती प्रधान देश आहे. ए बोलू नका, लक्ष देऊ नका. अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबदुपे महामुने हे येतोय कर्म भुरेशा ततोन्य भोग भूमया. जपान जगाचं शस्त्रगार आहे, फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, पाकिस्तान जगातल्या कुरबुरे आहेत, आणि भारत देश जगातलं देवघर आहे. आणि त्या देवघरात तुम्ही आम्ही माणसं आहेत. सकाळ झाल्यापासून संध्याकाळी होईपर्यंत रोज आपल्या मुखातून भगवंताचं नाव येतं, पांडुरंगाचं नाव येतं. मग आपण भाग्यवान आहेत का फुटक्या नशिबाचे? इथले बोलत नाहीत का माणसं? ताण घ्यायचा नाही, कारण मी असा कीर्तनकार आहे. ताण माणसानं घेऊच नाही. योगेश महाराज का? ताण माणसाला नसतो, ताण खांब्याला असतो. विठाला मला फक्त बोललेली माणसं आवडतात. मी एखादा तुम्हाला प्रश्न विचारला, दादा उत्तर देता आलं तर द्या, चुकलं तर चुकू द्या. मी काय फाशीची शिक्षा थोडं देणार आहे तुम्हाला. फक्त मला बोलत चला. सकाळ झाल्यापासून संध्याकाळ होईपर्यंत. काय नाव आहे तुमचं? हा दत्ता भाऊ. कोण्या गावचे? तुम्ही लय लांबचे आहेत मग, डोंगर गावचे. इथं लोक कोण आहे? ते का सगळे समजायचं. तुम्ही अशी मोकळे माणसं पाहिजेत. मग आता खरं सांगा, तुम्हाला साधू मधून बोलले अण्णा राग नाही येणार? हा, कारण माझा स्वभाव आहे. एक तर मी कोणाला कीर्तनात धरीत नाही, धरलं तर कीर्तन होऊस तर असं. काय नाव आहे तुमचं? असं टाळी वाजवा एकदा जरा. बाबासाहेब अण्णा. काय अण्णा का दादा म्हणते तुम्हाला? आपा. आपा. सकाळ झाल्यापासून संध्याकाळी होईपर्यंत. आपा वर बघा, आता सोडित नाही कीर्तन. सकाळ झाल्यापासून संध्याकाळ होईपर्यंत रोज आपल्या मुखातून भगवंताचं नाव येतंय. मग आपण भाग्यवान आहेत का फुटक्या नशिबाचे? भाग्यवान आहेत का? आम्ही दैवाचे दैवाचे मोकळ पटांगण. सगळ्याला सबसिडी. कशी सबसिडी? थंडीचे दिवस आहेत, तुम्हाला सबसिडी देतो. काय सबसिडी आहे माझ्या कीर्तनात? तुम्हाला गुडघ्याचा जरी त्रास असला डायरेक्ट पाय लांबून द्या. महाराज घरचाच आहे, ताण घ्यायचा नाही. माय मावले हो, काम करून कीर्तनाला झोपा लागले तर खुशाल झोपा. बरोबर तुम्हाला कीर्तन झाले उठितो, कारण तुम्हाला बोलून जास्त फायदा नाही. का फायदा नाही? शासनाच्या लाडक्या बहिणी आता आपण कशाला बोलायचं? विठ्ठला भाग्यवान आहेत आपण. कशामुळं? आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, पंढरपूरच्या मालकाचे दास आहेत. नंबर 1 चं भाग्य. नंबर 2, साधू संतांच्या पदस्पर्शेने पावन झालेल्या भूमीमध्ये जर तुम्हाला आम्हाला जन्म भेटत असन, ते हरीचे दास जन्म घेती. जलद जलद जन्म घेती. ते हरीचे दास जन्म घेती. जन्म घेती. हरीचे दास जन्म घेती. पवित्र कुळ पावन तुदास. पावन तुदास. ते हरीचे दास जन्म घेती. जन्म घेती. ते हरीचे दास जन्म घेती.
चावली थोड्या गरम द्यायच्या. चहा माणूस गार पितो का गरम पितो? आपा चहा गरम लागतो का गार? गरम. हा तशा चाली बी आजच्या दिवसापुरत्या गरम होऊ द्या. विठाला गोड प्रमाण दिला आमच्या गोविंद महाराजांनी. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेतली. ज्या भूमीमध्ये साधू संतांचा जन्म झाला, ज्या भूमीमध्ये साधू संतांचा पदस्पर्श झाला, ती भूमी आपोआप पवित्र होते. धन्य भूमी पुण्य देश, भूमी पुण्य देश, भूमी पुण्य देश, भूमी पुण्य देश, वसती हरीचे दास, वसती हरीचे दास, लेकर कशाला इतके लहान लहान पुढे बसले हो? ए, बोल ना काय बरो. विठाला विठाला मला जर माहित असतं इथं लय मोठे लेकर आहेत, मपल्यावाला बी आणला असतं ना. विठाला कसं होतं माहितीये का, वातावरण एकदा करंट लागला का एकदा मग ते विक्षेप होतो बघा, दुसरं काही नाही. धन्य भूमी पुण्य देश. आता बसू द्या, बसली तर बसू द्या, पण उद्यापासून थोडं नियमात बसवा लेकरायला. विठाला धन्य भूमी पुण्य देश, जेत वसते हरीचे दास. ज्या भूमीमध्ये साधू संतांचा जन्म झाला, भूमी आपोआप पवित्र होते. नंबर 2, जिथं पदस्पर्श झाला संतांचा, भूमी आपोआप पवित्र होते. आपण भाग्यवान आहेत. संत महात्माच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जर तुम्हाला आम्हाला जन्म भेटत असन, आपण भाग्यवान आहेत. मग एकच काम करायचं, ज्या संत महात्म्याने आपल्याला परंपरा लावून दिली त्याच्या पाठीमागं चालणं आपलं काम आहे. संत महात्म्याने आपल्याला परंपरा लावून दिली. दादा, ज्याला भूक लागली त्याला भाकर द्या, ज्याला तहान लागली त्याला पाणी पाजा, आणि ज्याला गरज लागली त्याला मदत करा. ही संत महात्म्याने भारत देशाला लावून दिलेली परंपरा आहे. शोधावया भाकरीला निघाली सज्जनावती भूक आहे, जन्मताच गरिबी येते ही कुणाची चूक आहे? अरे पोटाला भूक लागली की भाकर खाणं ही प्रकृती आहे, भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे. पण घासातला घास दुसऱ्याला देणं हे आपल्या भारत देशातली धर्म संस्कृती आहे. आणि परंपरा लावून दिली संत महात्म्यांनी. अन्नदान चालू आहे का गावात? अन्नदान आतापर्यंत पंक्ती होत्या, एकदा अन्नदात्या करता जोरात टाळी वाजवा. भाग्यवान माणसं आहेत जे परमार्थामध्ये सप्त्यामध्ये अन्नदान करतात. प्रत्येकाला घडत नाही महाराज हे अन्नदान. काय काय माणसाकडे इतका पैसा आहे, जानेवारीला पेटून दिला तर डिसेंबर पर्यंत धन इजणार नाही, पण तसल्याला अन्नदान घडत नाही. दाणे कापे हात, दाणे कापे हात, नावडे हे दिशी मात, नावडे हे दिशी मात, जास्त माणसं अन्नदान श्रीमंत करतात का गरीब? मी जाऊ का घरी? अन्नदान मोकळ्या मनानं गरीब लोक करतात का श्रीमंत? श्रीमंताच्या घरी नुसतं चहा प्यायला जातो मी, चहा प्यायला, आणि गरीबाच्या घरी चहा प्यायला जा. कपातून बशीत आणि बशीतून खाली पडून इतकं गरीबाचा चहा असतो लागन तितका, आणि श्रीमंताच्या घरी एवढा मोठा कप असतो आणि वाकून बघावं लागतं चहा किती टाकायचा. पैसा भरपूर आहे, घडत नाही महाराज. काय तुकोबरायची भाषा आहे? दाणे कापे हात, नावडे तिशी हे मात. पैसा भरपूर आहे, अन्नदान घडत नाही. मग ज्यांना परमार्थामध्ये अन्नदान घडतं ना, भाग्यवान माणसं आहेत. लोक म्हणतात महाराज सप्त्याचं 15 वर्ष चालू आहे,
परंपरेनुसार सप्त्यामध्ये अन्नदान देतो मी, पण अन्नदानाचं पुण्य काय अजून आम्हाला कळलं नाही. दानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान सांगितलंय अन्नदान. विठ्ठल ज्यांना ज्यांना वाटतं अशा घोर कलियुगामध्ये मला देव भेटावा, लक्ष देऊ नये का, ज्यांना ज्यांना वाटतं अशा घोर कलियुगात मला देव भेटावा, त्याच्याकरता आता दोनच साधन शिल्लक राहिलेत. नंबर 1, अन्नदान करा. अन्नदानाच्या प्राप्तीवर भगवंताची प्राप्ती आहे. लोक म्हणले आम्हाला अन्नदान घडणार नाही, नका करू अन्नदान. अशा कलियुगात नुसतं भजन करा, देव भेटायला वेळ लागणार नाही. तेने नारायण देईल भेटी, कलियुगा माझी करावे कलियुगामध्ये करावे कीर्तने करावे हे नारायण देईल भेटी, हे नारायण देईल भेटी, अहो विचित्र कलियुग आहे सज्जनांनो, पण भगवंताच्या प्राप्ती करता लय सोपं साधन आहे. कारण प्रत्येक युगामध्ये भगवंताची प्राप्ती जर करायची झाली, कठीण योग होता लोकायला. कलियुग वाईट आहे, पण भगवंताच्या प्राप्ती करता चांगलं आहे. किती वाईट कलियुग आहे. आता मी सांगण्यापेक्षा नाथ महाराजांचा अभंग बघा किती गोड आहे. मी तर म्हणतो दादा आता तरी बरं आहे, आपा आता तरी बरं आहे. काय बरं आहे, सध्याच्या काळात लोक मांसाहार भक्षण करलेत. मी म्हणतो सध्या तरी बरं आहे, पण इथून पुढचा काळ, इथून पुढचं आयुष्य माणसाला डोळ्यानं सुद्धा बघू वाटणार नाही. माणसाला कापून खातेन का, इतकं विचित्र काळ येणार आहे पुढं. आता तरी बरे. निर्गुण निराकार दादा, काय आदिशक्ती मुक्ताबाईनं उपदेश केला, पैठणच्या नाथबाबानं लिखाण काढलं. माहुर माझे गाव शकून सांगावया, आले यमाई माझे ना, चला चला आले यमाई माझे नाव, शकून सांगावया, आले यमाई माझे ना, शकून सांगावया, आले यमाई माझे नाव, निर्गुण निराकार, निर्गुण निराकार, माहुर माझे गाव, माहुर माझे गाव, शकून 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 सांगावया, आले यमाई माझे ना, शकून सांगावया, आले यमाई माझे नाव, शकून सांगावया, आले यमाई माझे नाव, आले यमाई माझे नाव, आहे यमाई माझे नाव, आले यमाई माझे नाव, यमाई माझे नाव, आहे यमाई माझे नाव, आहे यमाई माझे नाव. आले यमाई माझे नाव, आले यमाई माझे नाव, या निर्गुण निराकार, माहुर माझे नाव, शकून 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 सांगावया, आले यमाई माझे नाव, 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 आले यमाई माझे नाव, आले यमाई माझे. टाळी वाजवा एकदा जोरात. असं वाटेल आपल्या खिशातले 200 रुपये देऊन टाका सिद्धेश्वर महाराजाला. घेत नाही ते, घेत पण ते महाराज लोकांचं घेत नाहीत वाटतं. कशाला आपण बी द्यायचे मग विठ्ठला. किती विचित्र कलियुग आहे. आदिशक्ती मुक्ताबाईनं उपदेश केला. जरा बोर व्हायले का नाही ना, कच्या संगारव्याचा. बरं जाऊ दे, ऐका. किती विचित्र काळ आहे. आदिशक्ती मुक्ताबाईनं उपदेश केला आणि पैठणच्या नाथबाबानं लिखाण काढलं. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, ऐका शकून सांगा वया, आले यमाई माझे नाव, तय नगरी वस्ती केली, मित्र आले एक भावे, ऐसा माझा शकून दादा, चित्त देऊन ऐकावे. ऐका कलियुगात काय काय घडणार. ऐका कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचं वय. आता याच्या पुढचं मी बोलत नाही, वय कमी बसतंय. विठ्ठला कलियुग विचित्र आहे सज्जनांनो. डोळ्यानं सुद्धा काय काय गोष्टी इथून पुढे बघू वाटणार नाहीत. पण भगवंताच्या किती जरी अवघड कलियुग असन, किती जरी वाईट कलियुग असन, पण भगवंताच्या प्राप्ती करता सोपं साधन आहे. काय करायचं, कलियुगा माझी करावे कीर्तन, मग तेने नारायण देईल भेटी. तुम्हाला वाटतंय कलियुगात मला देव प्राप्त व्हावा. नंबर 1, अन्नदान करा. अन्नदानाच्या फळाच्या प्राप्तीवर भगवंताची प्राप्ती आहे. नाही अन्नदान करता आलं, कमीत कमी भगवंताचं भजन करा, देव भेटायला वेळ लागणार नाही. लोक म्हणते ना अन्नदानाचं काय पुण्य आहे. 15 वर्ष झालं सप्ताह चालू आहे गावामध्ये आणि दरवर्षी अन्नदान चालू आहे.
आजोबापासून पंगत चालू आहे माझ्या वडिलांची. परंपरेनुसार अन्नदान चालू आहे आमचं सप्त्यामध्ये, पण त्याचं पुण्य काय अजून आमच्या पदरातच पडेना. काय पुण्य आहे? अन्नदानासारखं श्रेष्ठ पुण्यच कोणतं नाही. काय पुण्य आहे? नाथ बाबा म्हणतात ते तर एक शीत दिदले अन्न, परिणाम कोटी कुळाचे होय उदर. अरे कोटी कुळाचा उद्धार होण्याची ताकद अन्नदानामध्ये. म्हणून अन्नदाते माणसं तुमचं पुण्य वाया जात नाही. हे परमार्थ आहे. भगवंताचं नामस्मरणाचं एवढं तेज राहिले. इथं तुम्ही कोणती बी सेवा करा जी आपल्या तुका म्हणे कोटी कुळी ती पुण्यता भावे गीत जोबाते भावे गाता गीत. तुका म्हणे कोटी कुळी पुण्यत भावे गाता गीत जोबाते. तुका म्हणे कोटी कुळीचे सगळे मागचे पिढ्या पुण्यवान होण्याची ताकद. अहो अन्नदानासारखं पुण्यच कोणतं नाही हो. काय मिळतं अन्नदान? कोटी कुळाचा उद्धार होतो अन्नदानाने, कारण हे परमार्थ आहे. नाही तुम्हाला अन्नदान करता आलं 8 दिवस सप्ताहामध्ये ही वाती गंगा आहे, याच्यामध्ये प्रत्येकानं हात धुवून घेतला पाहिजे. कोणतं बी काम करा या परमार्थामध्ये, इथलं पुण्य वाया जात नाही. एक जण म्हणे मी चहाची व्यवस्था करतो, ते सुद्धा पुण्य आहे. एक जण म्हणे मी पाण्याची व्यवस्था करतो. नाथ महाराजांचा अभंग वाचून बघा, दानाची लिस्ट सांगितली नाथ बाबांनी. अन्नदान दिल्याने अन्नदाने दृढायुषी दीर्घ आयुष्य मिळतं माणसाला. अन्नदात्या माणसाला दीर्घ आयुष्य. काय काय माणसं बघा तुम्ही, हायवे रोडला ऍक्सिडेंट झाला, योगेश दादा, हायवे रोडला ऍक्सिडेंट झाला, माणसाचा हात गेला, पाय गेला, डोळा गेला, तरी सुद्धा माणसं अजून गावात जिवंत आहेत. का जिवंत आहेत? अन्नदानाचं पुण्य त्यांना दीर्घ आयुष्य देते. काय काय माणसं कोमात गेले पण मेले नाही अजून. का मेले नाही? अन्नदानाचं पुण्य माणसाला दीर्घ आयुष्य देते, दीर्घ आयुष्य. फक्त मरायच्या अगोदर अन्नदान केलेलं पाहिजे. विठाला एक जण म्हणे मी सप्त्यात अन्नदान घडत नाही, मी गरीब आहे, नका अन्नदान करू. पाणी देणं तर सोपं आहे ना. काय मिळतं पाणी दिल्यानं? उदक दाने सदा सुखी. एक जण म्हणे मी गडगंज श्रीमंत आहे, आणि गाव पाहिलं तर खूप मोठं होतं, आणि गावामध्ये मंदिरच नाही, मंदिराला जागाच नाही. उदार अंतकरणाचा माणूस होता आणि मंदिराकरता जमीन दान दिली. नामदेव महाराज म्हणतात पुढच्या जन्मामध्ये मग तो मनुष्य राजा बनत असतो. राजा ही अन्नदानाची ताकद आहे. पण प्रत्येकाच्या जीवनात कुठं घडते? परमार्थाकडे येणारे सगळे नसतेत. गावची लोकसंख्या किती? मी खरंच घरी जाईन बरं का आता. मी काय व्याकरण टाका लोक पंचदशी मांडायला तुमच्या पुढं का काय सोपं विषय मांडायला. गावची लोकसंख्या किती आपा? 10,000. मंडपामध्ये बघा बरं 2,000 तरी आहेत का? बाकीचे कुठं ऍडमिट केले का? कोरोना झाला का? नाही ना. परमार्थाचा रस्ता अंकुशवारा सगळ्याला दिसत नाही. काय काय माणसं मंडपापाशी आली आणि इथून वापस गेले. ते लगेच कनेक्ट आहे. विठाला काय काय नाही सांगणं. काय काय मंडप मध्ये आले पण वापस गेले का? त्याला इथं बसू देत नाही. पुण्यवान माणसं इथं बसू शकतात. सपने तो हर कोई सजाते हैं, लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वो आते हैं जिसे मेरे भगवान बुलाते हैं. अनंत जन्माचे सुकृत पदरी, अनंत जन्माचे सुकृत पदरी, आनंद जन्माचे सुकृत होय पैठा, होय पैठा, होय त्याचे मुखे हरी, पैठा होय, पैठा होय, पैठा होय. हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता. त्याचे मुखे हरी पैठा होय, पैठा, पैठा होय. त्याचे मुखे हरी पैठा होय, पैठा होय. हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता. अनंत जन्माचे सुकृत पदरी. कुणाला बी घडत नाही. मागच्या जन्मातलं पुण्य उद्यार आल्याशिवाय भगवंताचं नाव मुखात येत नाही. किती पुण्य कमावं लागतं? तिळ तिळ पुण्य साचा पडे, तिळ तिळ पुण्य साचा पडे. हरी तिळ तिळ पुण्य साचा पडे. पुण्य साचा तरी हे बहुत जन्मी जोडे, तरी ते बहुत जन्मी जोडे. बहुत जन्मी जोडे, तरी बहुत जन्मी जोडे. नाम तुझे आतुडे, नाम तुझे आतुडे, नाम तुझे आतुडे.
मंडळ करता एकदा जोरात टाळी वाज. आता हिव गेलं का नाही, थंडी गेली का नाही महादेव? वा वा, आता फ्रेश झाले बघा सगळे. तुम्ही जरी नाही उडी आणल्या तर मला हाणणंच आहे. काऊन? विठ्ठल. चला, विनोदाचा भाग सोडून द्या. भगवंताचं नाव मुखामध्ये येण्याकरता लय पुण्य जमा करावं लागते. किती? तिळ तिळ पुण्य साचा पडे. मग तरीच हे जन्म जोडे. मग नाम तुझे वाचेची वाचेसी आतुडे. समागम घडे. मागच्या जन्मातलं पुण्य उदयाला आल्याशिवाय भगवंताचं नाव मुखात येत नाही. बहुता सुकृताची जोडी. मग म्हणून विठ्ठली आवडी. तुकोबऱ्या म्हणतात भगवंताचं नाव मुखात येण्याकरता आम्ही खूप जन्मापासून भगवंताची आराधना केली, साधना केली. मग आमच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आलं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. लोकाला वाटतं परमार्थ सोपाच आहे. लोकाला कसं सोपं वाटतं अंकुश बुवा? लोकाला वाटतं सकाळी माळ घातली की ज्ञानोबा आहे, संध्याकाळी फाट्यावरच भेटावत. एवढं सोपं आहे. अरे साधू संतांनी भगवंताच्या प्राप्ती करता निवडतो बाई विलासूर, निवडतो बाई विलासूर, निवडतो बाई विलासूर. भक्ती तो कठीण सुळवईला पोली, भक्ती तो कठीण सुळवईला पोली. सोपा नाही परमार्थ. लोक वाटतं परमार्थ सोप आहे. देव घरी येत नाही का आपण आणत नाहीत? आपा मग उद्या घरी झोपून पण पुढे येऊन बसणार नाही. क्या बात आहे. रोज येणार म्हणा कीर्तनाला. परमार्थाची आवड आहे माझ. आपा देव घरी येत नाही का आपण आणत नाहीत? असं आणणाऱ्याचं अंतःकरण निर्मळ असलं देव यायला वेळच लागत नाही. महिला मंडळ येवोनी गोपाळ राहते ते, राहते ते, येवोनी गोपाळ राहते ते, येवोनी गोपाळ राहते ते, येवोनी गोपाळ. हो तुका मने चित्ता हरो रे निर्मळ, येवोनी गोपाळ राहते ते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. ज्याचं अंतःकरण निर्मळ झालं देव बोलवायची गरज नाही. माळा गंध हे बाहेरंग आहे. अंतःकरण जर शुद्ध झालं देव भेटायला वेळ लागत नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला फक्त अंतःकरण निर्मळ पाहिजे. महिला मंडळ शबरी मातेचा बंगला किती कोटीचा होता? झोपल्या का काय? होय, शबरी मातेचा बंगला किती कोटीचा होता? होय, यमुना का आल्यात का? किती कोटीचा होता? 10 कोटीचा, 5 कोटीचा? आपा सामान्य पन्हाळ्याची झोपडी, पण ब्रह्मांडाचा मालक तिथं आला का? अंतःकरणातला भाव शुद्ध होता. देव येत नाही का? येतो. अंतःकरण माणसाचं शुद्ध पाहिजे, बोलणं माणसाचं शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे. देव यायला वेळ लागत नाही. पण आपण बाहेरंग बघतो. बाहेरंग बघितल्यामुळे ब्रह्मांडाचा मालक घरी सुद्धा येत नाही. देव घरी येण्याच्या काही खुणा आहेत. लोक म्हणतात महाराज सकाळ झाली की मी परमार्थ करतो, संध्याकाळ होईपर्यंत रोज भजन करतो, रोज हरिपाठ घेतो, रोज काकडा घेतो. अहो नाथबाबांच्या घरी ब्रह्मांडाच्या मालकाने पाणी भरलं. जगद्गुरु तुकोबाराला भेटण्याकरता भंडारा डोंगरावर आला. मग आमच्या घरी देव का येत नाही? जी साधना साधू संतांनी केली, जो परमार्थ तुकोबाराने केला, त्या परमार्थात आणि आपल्या परमार्थात जमीन आसमानचा फरक आहे. विठ्ठल आपण परमार्थ करतो तर आपल्या संसाराकरता, साधू संतांना परमार्थ केला भगवंताच्या प्राप्ती करता. संसाराच्या नावे घालून या शून्य. ज्यांनी लेकराचा त्याग केला देव भेटणी करता, ज्यांनी पैशाचा त्याग केला देव भेटण्याकरता, ज्यांनी बायकोचा त्याग केला देवाच्या प्राप्ती करता, संसारावर तुळशी पत्र ठेवलं देवासाठी घेवोनिया जो, देवासाठी घेवोनिया जो.
वैराग्य का तुकोबऱ्याला वैराग्य मूर्ती म्हणतात? सगळ्याचा त्याग केला, बायको असताना बायकोचा त्याग, पैसा असताना पैशाचा त्याग, आणि लेकरू असताना लेकरा बाळाचा त्याग, फक्त देवाच्या प्राप्ती करता आपण त्याग करतो का? आपल्याला घडण का असं? मग लोक म्हणते देव आमच्या घरी का येत नाही, साधू संतांच्या घरी का आला? याचं एकच कारण आहे, आपण परमार्थ करलो संसार करता. साधू संतांना परमार्थ केला भगवंताच्या प्राप्ती करता. देव घरात येतो पण भक्ताच्या अगोदर परीक्षा घेतो. काय परीक्षा घेतो? तुम्हाला जर वाटत असेल ना देव माझ्या घरी यावा, विठ्ठल भगवान माझ्या घरी यावा, प्रभू रामचंद्र माझ्या घरी यावा, देव येतो पण देवाच्या काही खुणा आहेत. देव अगोदर घराचं वाटोळ करतो आणि मग घरात देव प्रवेश करतो. विठ्ठल देवाची ते खुण आला ज्याच्या घरा, त्याच्या पुढे चिरा. तुकोबाराने स्वतःचा अनुभव सांगितला. किती ताकद आहे परमार्थाची, किती ताकद आहे संसाराची. परमार्थातलं पुण्य तुकोबारे म्हणतात मी भजन केला हो रात्र, नामस्मरण मी सोडलं नाही, फक्त इतकाच वेळ माझा वाया गेला. शिंगाचा पाणी खोकला इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला. फक्त वेळ वाया गेला तुकोबऱ्याचा. किती? शिंक जांभळी खोकला इतकाची वेळ वाया गेला. मग अवरात्र भजन सोडलं नाही तुकोबऱ्याने सजन. आपण करतोच भजन पण ज्ञानोबाऱ्या म्हणतात काय करावं, सायासे करीशी प्रपंच दिननिशी. दिन म्हणजे दिवस, निशी म्हणजे रात्र, रात्र दिवस आपण संसार करायला. तुकोबऱ्याचा परमार्थ बघा आणि आपला परमार्थ बघा. तुकोबऱ्या म्हणतात आतापर्यंत मी संसारातल्या लोकांची सेवा करत होतो पण संसारातल्या लोकांनी मला पश्चाताप निर्माण करून गेला. माझ्या डोळ्यामध्ये पाणी आणलं संसारातल्या लोकांनी. करीता या सेवा कुटुंबातल्या लोकांची सेवा करू लागलो, काहीच फळ मिळालं नाही मला. मग तुकोबऱ्याने स्वतःचा अनुभव सांगितला. मी भगवंताचं भजन केलं, परमार्थातली सेवा केली पण परमार्थातली सेवा माझी वाया गेली नाही. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळाशी. परमार्थातली तुम्ही कोणती बी सेवा करा. काही लोक म्हणतात महाराज मला अन्नदानाची सेवा भेटली नाही, पाण्याची सेवा करा. नाही तुम्हाला पाणी दान करायची सेवा भेटली, चहा पाण्याची व्यवस्था करा. नाही चहा पाण्याची व्यवस्था तुम्हाला भेटली, मृदुंग वाजवतात आमचे सिद्धेश्वर महाराज, कणिक आणून द्या. ही एक परमार्थातली सेवाच आहे. कोणती बी सेवा करा, इथलं पुण्य वाया जात नाही. संसारात परमार्थात तुम्ही किती बी सेवा करा, इथलं पुण्य वाया जात नाही. संसारातल्या लेकरा बाळा किती बी पैसा कमवा, शेवटी ती जात घराच्या बाहेर हाकलून दिल्याशिवाय. इतकी श्रेष्ठ ताकद आहे संसार अधिक परमार्थ. विठ्ठल